नमस्कार मंडळी. तर आज आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहोत. ते सुवर्ण संधी काय आहे, त्यांना जे आहे बेरोजगार तरुणांना, जे काही तरुण आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या गावीच त्यांना काम मिळणार आहे. ते पण कुठचं? भारतीय पोस्टाचं. म्हणजे पोस्टाचं जे काम आहे त्यांना त्यांच्या गावामध्येच करायचं आहे. त्यांना कमिशन मिळणार आहे किंवा त्यांना जर कमिशन हवं नसेल तर त्यांना मानधनसुद्धा मिळणार आहे, म्हणजे पगार मिळणार आहे. ठीक आहे, कमिशन किंवा पगार दोनपैकी एक कोणतंही ते निवडू शकतात. भारतीय पोस्टाने ही जी जाहिरात आहे ते प्रसिद्ध केली आहे आणि ती जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत आली आहे. म्हणजे कसं आहे, आपलं जे चॅनल आहे ते योजनांविषयी माहिती देतो, पण कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये भरपूर जे तरुण आहेत ते बेरोजगार आहेत. म्हणून जे आपल्याला आवश्यक माहिती आहे ते आपण आपल्या चॅनलवरती देत राहतो. तसं तर कसं आहे, ही जी माहिती आहे ती माझ्यापर्यंत आली म्हणून मी चलावं म्हटलं, आपला महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना काही संधी मिळावी. तुमच्या गावामध्ये राहून तुम्हाला तो जो काम आहे ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तुमच्या गावामध्येच, कुठे जाण्याची काही गरज नाही. तुमच्या गावामध्येच राहून तुम्ही ते काम स्वतः करू शकता. पण त्याच्यामध्ये काही नियम आहेत, काही अटी आहेत. तर त्याच्यासाठी काही शिक्षण लागते. तर ते नियम आणि अटी कोणते आहे, कोणते तरुण या रोजगारासाठी पात्र आहेत, तर ही थोडीफार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या कामाचा व्हिडिओ आज मी घेऊन आलो आहोत. बेरोजगार तरुणांसाठी आज जो व्हिडिओ आहे आजचा तो खास आहे. ठीक आहे, तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. भारतीय टपाल विभागाने आपला सेवांचा विस्तार करण्यासाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी फ्रँचायझी योजना जी आहे ते सुरू केली आहे. ज्या शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही अशा ठिकाणी ही केंद्रे सुरू करून टपाल सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवली जाणार आहे. या फ्रँचायझी केंद्रावरून नागरिकांना पत्रांचे बुकिंग व वितरण, स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल आणि ज्या पार्सल सेवा आहेत त्या मिळणार आहेत. याशिवाय पोस्टाची बचत खाती, मासिक उत्पन्न योजना, विमा योजना आणि विविध बिलांचा भरणा अशा ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेमध्ये फ्रँचायझी धारकांना निश्चित पगार नसून प्रत्येक व्यवहारावर आकर्षण कमिशन किंवा मानधन दिले जाणार आहे. आता या फ्रँचायझी योजनेसाठी कोणकोणते जे तरुण आहेत ते पात्र आहेत, पात्रता आणि अटी काय आहेत तर ते बघा. जे उमेदवाराचे शिक्षण आहे ते 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. जो उमेदवार आहे तो भारतीय नागरिक आणि त्या गावचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 50 चौरस मीटर जागा असणे आवश्यक आहे. तसेच संगणक, प्रिंटर, वजन काटा, इंटरनेट, बारकोड स्कॅनर आणि स्मार्टफोन म्हणजे मोबाईल ही जी साधने आहेत त्या उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. सुरुवातीला निवडलेल्या उमेदवाराशी 1 वर्षाचा करार केला जाणार आहे. जर त्यांची कामगिरी समाधानकारक राहिली तरच या कराराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. अन्यथा त्या उमेदवाराची फ्रँचायझी रद्द करण्याचा जो अधिकार आहे तो पोस्ट विभागाकडे असणार आहे. जिथे पोस्ट ऑफिस नाही तिथे या माध्यमातून मोजक्या पण महत्त्वाच्या ज्या सेवा आहेत त्या दिल्या जाणार आहेत, असे जनसंपर्क अधिकारी नितीन बने यांनी स्पष्ट केले आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी एक टपाल विभागाने एक संधी उपलब्ध करून दिली आहे. जो उमेदवार 10वी किंवा 12वी पास आहे म्हणजे उत्तीर्ण आहे त्याच्यासाठी ही जी फ्रँचायझी योजना आहे ती टपाल विभागाने सुरू केली आहे. त्यांच्या गावामध्येच राहून. आता तुम्हाला नियम आणि अटी काय आहेत ते मी सांगितलंच आहे. उमेदवाराकडे 50 मीटर चौरस जागा जी आहे ती असायला हवी. त्याच्याकडे स्मार्टफोन, बारकोड स्कॅनर, प्रिंटर वगैरे जे काही मी सांगितलं आहे त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर ज्या गावामध्ये पोस्ट ऑफिस नाही त्या गावामध्ये स्वतः जो उमेदवार आहे तो त्या गावचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तो तेव्हा अर्ज करू शकतो. तर ही जी फ्रँचायझी योजना आहे ती लवकरच सुरू होणार आहे. टेन्शन घेऊ नका, GR लवकरच येणार आहे. कारण ही जी माहिती आहे माझ्या मित्रांनी मला दिलेली आहे. तो माझा जो मित्र आहे तो पोस्ट विभागामध्ये कार्यरत आहे. ठीक आहे, त्यांनी ही जी माहिती आहे मला दिलेली आहे. त्यांना माहिती आहे की मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो,
तर त्यांनी जी माहिती आहे मला दिली आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलं. ठीक आहे. तर याचा जो GR आहे आणि याचा जो भरती आहे, याच्या टपाल विभागाची जी भरती आहे या फ्रँचायझी योजनेची, ती लवकरच होणार आहे. तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्या दिवशी ही भरती सुरू होणार, ज्या दिवशी या फ्रँचायझी योजनेचे फॉर्म भरणे सुरू होणार, त्याच दिवशी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे. सर्वप्रथम तुम्हाला मिळणार आहे. तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्या गावागावापर्यंत पोहोचवा. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांना कमिशनवरती, मानधनावरती हा जी फ्रँचायझी योजना आहे ती टपाल विभागाने सुरू केली आहे. लवकरच ही जी भरती आहे ते सुरू होणार आहे आणि याचे जे फॉर्म आहेत ते भरणे सुरू होणार आहे लवकरच. ठीक आहे. तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा. सगळ्या गावापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. ठीक आहे. तर समजली मंडळी माहिती? तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.